राष्ट्रीय स्मारक होण्याचा मार्ग आता अखेर मोकळा झाला असून महिन्याभरात भिडेवाड्याचा ताबा सोडण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाच्या वतीने देण्यात आले असून महापालिका सुद्धा या संदर्भाचं आपलं काम लवकरच हाती घेणार आहे। भारतातील मुलींची पहिली शाळा असलेल्या भिडेवाड्याचे राष्ट्रीय स्मारक होण्याचा मार्ग मोकळा झालाय। भिडेवाड्याचा ताबा पुणे महापालिकेला देण्याच्या उच्च न्यायालयाच्या निकालाला आव्हान देणाऱ्या याचिकाकर्त्याला फटकारताना महिनाभरात वाडा रिकामा करून पूर्ण महापालिकेला हस्तांतरित करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाच्या वतीने देण्यात आलेले आहेत। या प्रकरणात 13 वर्ष न्यायालयीन संघर्ष करावा लागला। यावरही नाराजी व्यक्त करून याचिकाकर्त्यांना तुम्हाला दंड का करू नये असा प्रश्न सुनावणीच्या वेळी न्यायालयानं केला। महापालिकेकडे ताबा दिला नाही तर पालिका जबरदस्तीने वाड्याचं भूसंपादन करेल असंही न्यायालयानं याचिकाकर्त्यांना सुनावलं आहे। क्रांतीसूर्य महात्मा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी देशातली पहिली मुलींची शाळा शहरातील बुधवारपेठ परिसरातील तात्याराव भिडे वाड्यामध्ये सुरू केली। भिडेवाड्याचे राष्ट्रीय स्मारक करण्याचं काम 2006 पासून रखडलं। भिडेवाड्याची मालकी एक सहकारी बँकेकडे आली होती। या बँकेच्या 24 भाडेकरूंनी या प्रकरणी पालिकेच्या विरोधात खटला दाखल केला। उच्च न्यायालयात 80 वेळा सुनावणी झाली। पुणे महापालिकेच्या बाजूनं न्यायालयानं यावेळी निकाल दिला। या निकालाविरोधात भाडेकरूंनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली। या वाड्याबाबत पालिकेनं सर्वोच्च न्यायालयात अगोदरच करवेट दाखल केला आहे। या संदर्भात गुरुवारी सुनावणी झाली। यात भिडेवाड्यासंदर्भात याचिका फेटाळण्यात आली। 13 वर्ष या स्मारकासाठी न्यायालयीन संघर्ष करावा लागला। त्यामुळे न्यायालयानं नाराजी व्यक्त करून याचिकाकर्त्यांना तुम्हाला दंड का करू नये असा सवाल यावेळी उपस्थित केलाय। न्यायालयाच्या सुनावणीच्या वेळी महापालिकेच्या विधी सल्लागार ॲडव्होकेट निशा चव्हाण, पालिकेच्या भूसंपादन अधिकारी प्रतिभा पाटील या उपस्थित होत्या। वरिष्ठ वकील माधवी दिवाण आणि वकील मकरंद अडकर, प्रवीण सटाले, शंतनू वाडकर यांनी पालिकेच्या वतीनं आपली बाजू मांडली।